चांगला खेळाडू वे चांगल्या प्रकारचा खेळ मध्ये दरम्यान या सीझनमध्ये 2017 आणि 2018च्या हंगामामध्ये जर विचार केला तर ऋषीचा नक्कीच आपण जर परफॉर्मन्स बघितला चांगला प्रकारचा खेळ ऋषीकडनं आपल्याला दरम्यान या हंगामामध्ये पाहायला मिळेल. तर एका बाजूने जे संतोषी माता क्रिकेट संघ स्थिती करवले रायगड डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करतोय आणि चांगल्या प्रकारचा खेळ साजिद मडवीचा संघ दरम्यान निमिषमध्ये पाहायला भेटेल. चांगल्या प्रकारचा खेळ इथनं या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तर सामना असेल 5 षटकात. चेंडू कधी हरवला फुटला नवीन असेल. त्याच्यानंतर तारेला जर चेंडू लागला तुम्हाला धावा मात्र धावा पहिल्याच बॉलवरती क्रॉस झाला आणि बॅटने पहिल्या बॉलवरती आगास केला ऋषी म्हात्रेने आणि पहिल्या बॉलवरती हा पहिला चौकार इथनं येतोय ऋषीच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. चेंडू लगेचच द्यायचे नितीनकडे द्या चेंडू येतात ते. चॉईस आता नसेल एकदाच येईल आता एकदाच चेंडू तुम्हाला चॉईस बॉल फक्त एकदाच मिळेल. बाकी त्याच्यानंतर तुम्हाला जे आयोजक चेंडू देतील त्या चेंडूने तुम्हाला मात्र इथनं सामना खेळावा लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय साजिद मडवीच्या पहिल्या बॉलवरती हा चौकार क्रॉस लाईन चुकीचा चेंडू फेकला मिस टायमिंग की काय मग प्रॉपर टायमिंग झालं. चेंडू आता सीमेरेषे पलीकडे रिचे मात्रेच्या बॅट मधून हा पहिला षटकार. थँक्यू डीजे. तर पहिलाच दोन बॉलवरती काय इथनं फलंदाजी होती मी आधीच म्हटलं होतं कारण का ऋषी मात्र खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. सातत्याने जेव्हा मार्की टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा ऋषी मात्रेचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि चांगल्या प्रकारचा खेळ ऋषीकडनं आपल्याला पाहायला भेटतोय. पर्यंत क्रॉस लाईन आता मध्ये चेंडू डीप मध्ये जाईल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण चेंडूला मात्र एका ऍक्शनने उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. डबल डिजिट 11 धावा पलकावरती येत आहेत. म्हणजे बघा चेंडू तिकडे दरम्यान भेटू शकतील पण थोडीशी जर मेहनत घेतली आमच्या हॉलेंडर्सने तर चेंडू दरम्यान लगेच आपल्याला मिळेल. जेणेकरून बरोबर त्या झाडाखाली त्या सावलीचा आपण थोडासा आसरा घ्या आणि तिकडे आपण लगेचच जर चेंडू मैदानाच्या बाहेर जर गेला तर लगेचच तेवढा हाणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला सामना लगेचच कंप्लीट करावा लागेल. जर प्रत्येक बॉलवरती चेंडू जर नवीन दिला तर सामने कंप्लीट होणार नाहीयेत. चेंडू या दरम्यान नटराष्ट्राने चेंडू किपरच्या पाठी जातोय. मग इथनं विचार जर केला तर आउटफील्ड खूप सारी पास होती मात्र चेंडूने बॅटच्या संपर्कात झाला असे विचारही केले होते आकाशने की या बॉलवरती आपल्याला 4 धावा मिळतील. चौकारने संघाची धावसंख्या आता 4 ने पुढे जाते. 15 धावा इथं पलकावरती येतात. पहिलाच P1 पावप्ले षटकामध्ये इथं विस्फोट फलंदाजी होतीये. चांगल्या प्रकारचा खेळ इथं मध्ये पाहायला भेटतो. चेंडू आता सीमेरेषे पलीकडे मिड विकेटला क्लिअर करून लॉंग बिग वे षटकार. डीजे या दरम्यान आकाश पाटीलला थांबवणं तेवढं सोपं नसेल. चांगला फलंदाज आहे हार्डिडर फलंदाज आहे वागेश्वर देसा टीमचा. हा चेंडू या दरम्यान चांगल्या प्रकारची फलंदाजी इनसाइडच्या माध्यमातून चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे चौकार.
थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकाचा इथं मात्र खेळ संपलाय. पहिल्या पिमा षटकामध्ये आपल्याला 25 धावा पाहायला भेटला. याच्यामध्ये ऋषी मातेने विस्फोटक फलंदाजी केली तर एका बाजूने आकाश पाटीलने खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. संडी कॅमेरामॅन दरम्यान खूप सारी मेहनत घेत आहेत. एच डी क्लिअरिटी तुम्हाला पाहायला भेटेल या दरम्यान, कारण का स्पर्धा पूर्णपणे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटेल. अग्री कोई चषक आपण एन्जॉय करतोय. विक्रांत पाटीलचा सेकंड ओव्हर दरम्यान पहिलाच बॉल क्रॉस द लाईन वेगाने इम्प्रेस केला. चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी वेग खूप सारा आहे आणि वेगाने इम्प्रेस केले. मात्र या दरम्यान गोलंदाज विक्रांत पाटीलचा पहिला बॉल खूप चांगला होता, कारण का इथं सेकंड ओव्हर आहे पॉवर प्लेचा. आमचे ऑफिशियल पंच सुभाष पाटील सर, मनप्राम संदाप आणि त्याच्यानंतर एका बाजूने सागावचे आमचे रमेश म्हात्रे सर. दोघांमध्ये मात्र जिम्मेदारी असेल. आमचे ऑफिशियल पंच आहेत, प्रमुख घटक म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. सातत्याने मात्र पंचांचं काम खूप मोठं असतं आणि मोठं स्थान पंचांना मात्र या स्पर्धेमध्ये दिलं गेलं. जय पवार आहेत, जय पवार सर कल्याणमधून बिलॉंग करतात. चेंडू या दरम्यान अंडर बॉक्स टॅप केला आहे. चेंडू गॅप मध्ये जातोय बागपुटला. पॉइंट मध्ये दरम्यान विचार केला तर फील्ड खूप चांगल्या प्रकारची झाली. तोपर्यंत यातल्या 3 धावा कंप्लीट केला जाते आणि 3 धाव्याने संघाची धावसंख्या 3 ने पुढे जातीये. पलकवरती 1 धावा, इथं 28 धावा. षटक क्रमांक इथनं दुसरं मार्गदर्शन विक्रांत पाटीलचा इथनं वापर करतो जय संतोषी माता क्रिकेट संघ सिद्धी करवले या संघाच्या माध्यमातून. प्रत्येकीमध्ये षटकाच्या नंतर यावेळेस प्रत्येकी बॉल नंतर, कारण का लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. प्रत्येकी बॉलवरती मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. खूप सारी मेहनत या दरम्यान क्षेत्ररक्षणाला घ्यावी लागते. स्ट्रायकर मध्ये आता आकाश पाटील येतील. आकाशने आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ केला. आकाश पाटीलच्या बॅटमधून आता 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत पाहायला भेटला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप आधी लवकर मात्र शॉर्ट सिलेक्शन केलं, कारण का चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. शाहरुखाने चीज झाले. फलंदाज आकाश पाटील. तोपर्यंत इथने विक्रांत पाटीलचा हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा होता. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. स्कोर मधून 28 धावा पलकावरती येतात. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा विक्रांत पाटीलच्या माध्यमातून जय संतोषी माता क्रिकेट संघ सिद्धी करवले विपक्ष जय वागेश्वर देसाई असा सामना. दरम्यान लाईन लिडिंगचे मिस टायमिंग झालाय. जेल काली क्षेत्ररक्षक कॉल नव्हता, तर जेल पकडला जातोय. पहिला ब्रेक थ्रू या दरम्यान पहिल्या विकेटचे बदन आकाश पाटील. संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा. विलासभाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा. त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना. त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना. थँक्यू डीजे. माते चांगलं संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग संतोष म्हात्रे आणि बाई म्हात्रे दोघांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचं आयोजन. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालं. डीप मिडविकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध बरोबर क्षेत्ररक्षक उभे होते. जेल इथनं कॅरी केले जाते. 1 सेकंड बॅक टू बॅक दुसऱ्या बदलवरती दुसरा बाद मोठा विकेट इथनं कॅरी केलाय रिची मात्रे. बॅक टू पवेलियन. अग्री कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात अग्री कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात अग्री कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात अग्री कोळी चषक हा रंगला. बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 फलंदाजांना इथनं बाद केलं. आतापर्यंत विक्रांत पाटीलने खूप चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी. दत्ता पाटील नॉन स्ट्राईकला फलंदाज, माफ करा स्ट्राईक एनला, नॉन स्ट्राईकला ज्युनियर नितीन पाटील. चेंडू या दरम्यान कोलबट्टा पास होता. चेंडूला खोदून काढल्या समोरच्या दिशेने साईड स्क्रीन
समोर चेंडू जातो ऑन द स्टंप, फेक येते रॉकेटच्या वेगाने. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव विक्रम पाडलीमध्ये षटकामध्ये कमबॅक केला, कारण का पहिल्या P1 षटकामध्ये धावा खर्च केला तर तब्बल साजिद मडवीने 25 धावा. मात्र इथनं विक्रम पाडलीने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला, 2 फलंदाजांना बाद केला. त्याच्या 2 फलंदाजांनी विस्फोटक अंदाजाने सुरुवात केली होती. रिची मात्रे आणि आकाश पारीला बाद केल्याच्या नंतर आता मध्ये इथनं दडपण आणि इथनं दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल का? एका बाजूने संतोषी माता क्रिकेट संघ सिद्धी करवले तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. थँक्यू डीजे. तर 2 षटकाचा मात्र इथं किंग कंप्लीट झाला. 2 षटकाच्या अखेरीस पलकावरती 1 धावा इथं येतात 29 धावा. 29 धावा पलकावरती. रुपेश मडवीचा वापर केला जाईल. हा चेंडू दरम्यान स्वाती विकेट खेळले, चांगला पक्षी फलंदाजी. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे, षटकार. डीज तर आपलं थोडंसं लक्ष असू द्या मित्रा प्लीज, हरकत नाहीये, थोडंसं आपण लक्ष द्या. तर षटकारने संघाची धावसंख्या अजून 6 ने पुढे जाईल. पलकावरती 1 धावा इथनं दरम्यान 6 ने पुढे जातील. 35 धावा पलकावरती दत्ताच्या बॅट मधून षटकार येतोय. दत्ता पाडील स्ट्रायकरला फलंदाज आहेत. रुपेश मडवीच्या पहिल्या बॉल वरती षटकार. हा चेंडू या दरम्यान फलंदाज नक्कीच पाठला करतील चेंडूचा. तोपर्यंत धाव मात्र असेल. खूप सारी संधी होती दत्ताकडे. या बॉल वरती षटकार की अठ्ठा मारू असा विचार दरम्यान. यस बघा, पंचांशी आपण चर्चा करू नका प्लीज. आमचे ऑफिशियल पंच आहेत. पंच डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवतील आणि पंचांचा डिसिजन तो योग्य तो असेल. पंच आपल्या जागेवरती येऊन योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवतील. थँक्यू डीजे. स्वेर चेंडू 1+1 धाव घेतलीये. धाव नाही त्याच्यावरती, स्ट्राईक पण रोटेट नसेल का? घेतली आहे ना 2 धावा, ते सांगतो मी सर. प्लीज आपण पंचांशी डिस्कस करू नका, सहकार्य करा, कारण का पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन. नो कमेंट्स. त्याच्यावरती आपण कोणत्या प्रकारचं नक्कीच चर्चा करू नका. आपण आपल्या खेळाकडे, आपल्या सामन्याकडे आपण लक्ष द्या. हा चेंडू या दरम्यान लाईन मिस केली असं गोलंदाजाने. पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. अजून एक अवंत धाव. अवंत धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा इथं येतील 38. लॉस ऑफ 2 विकेट्स. 38 धावा पलकावरती. ज्युनियर नितीनसाठी हा चेंडू खूप चांगला होता. चेंज ऑफ फेस, गतीमध्ये मिश्रण, लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. पंचांच्या दरम्यान उजव्या बाजूने मारा करतायत, गोलंदाजी करतायत गोलंदाज रुपेश मडवी. हा चेंडू या दरम्यान मिस टायमिंग झालंय. मात्र प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, त्याला बीट करून जाईल सीमेरेषे पलीकडे. ज्युनियर नितीनच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू डीजे. चांगल्या प्रकारची फलंदाजी ज्युनियर नितीनकडनं होती. षटकार आला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मात्र खराब लाईन. पंचाचा इशारा पुन्हा एकदा येतो, कारण की पंचांना मात्र या दरम्यान खूप सारी मेहनत मध्ये घ्यावी लागते, कारण का जमिनी लगत दोन्ही हात मध्ये समांतर करून आमच्याकडे इशारा करतायत. स्वीर चेंडू अवंत धाव. अवंत धावाने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाते. 45 धावा दापालकावरती येत आहेत. हा चेंडू या दरम्यान काय मात्र शॉटचं सिलेक्शन होतं, टायमिंग बेमिसाल. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. नितीनच्या बॅट मधून हा दुसरा षटकार.
50 कंप्लीट, 51 धावा धापालकावरती. अफलातून फलंदाजी. खूप लवकर मात्र या दरम्यान 50 धावा कंप्लीट केल्या देसाई संघाने. ज्युनियर नितीनसाठी हा चेंडू डिफेन्स केला, समोरच्या दिशेने चेंडूमध्ये डीपमध्ये जातोय, कव्हरला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत अजून एक धाव इथनं कंप्लीट केली जाईल. एका धावाने स्ट्राईक मध्ये रोटेट केली जाईल, एका धावाने संघाची धावसंख्या अजून एकने पुढे जाते. पलकावरती एकूण धावा इथं येतील 52. 52 धावा इथं पलकावरती येता सुरुवात करून दिली रिची मात्रेने, आगाज केला आकाश पाटीलने आणि त्याच्यानंतर ते दोघा जणांबद्दल बाद केलं होतं. दरम्यान विक्रांत पाटीलने आणि त्याच्यानंतर दत्ता पाटील आणि नितीन पाटील या दोघांनी जिम्मेदारी घेतली आणि जिम्मेदारीने जबाबदारीने खेळ करत असताना चांगल्या प्रकारचा खेळ दरम्यान पूर्णपणे डॉमिनेट झाले फलंदाज मी तर म्हणेल, कारण चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. शाहरुख खान चीज झाले. दत्ता पाटील तोपर्यंत षटक क्रमांक इथं संपला गेला 3 आणि 3 षटकाचा इथनं खेळ झाला कंप्लीट आणि 3 षटकामध्ये पलकावरती एकूण धावा इथं आपण बघितलं इथं 52 धावा धापालकर आतापर्यंत येत आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारची आपल्याला गोंधीची आतापर्यंत इथं मी म्हणणार नाहीये की चांगल्या प्रकारची गोंधीची केली आहे सिद्धी कोल्हा क्रिकेट टीमने. एका बाजूने फलंदाजी चांगल्या प्रकारची इथनं होती जे वागेश्वर देसाई टीम कडनं. डीन्स ब्रेक. डीजे डीन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेरीतनं येत आहेत. 18 चेंडूंचा आतापर्यंत इथं खेळ संपला गेला. पहिले षटक फेकले होतं साजिद मडवीने तब्बल 25 धावा खर्च केला. सेकंड ओव्हरमध्ये विक्रम पाटीलने फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर रुपेश मडवीने दरम्यान 23 धावा खर्च केला. चौथा षटकाला सुरुवात झाली. टॉप एज मिस टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, मात्र इथनं सोपा झेल सोडला जातोय. नितीन एक मोठा फलंदाज आहे, छोटा पाकिट बडा धमाका. कारण का इथनं उंची जरी कमी असली मात्र खेळाडू खूप गुणवान आहे. या वर्षामध्ये हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ ज्युनियर नितीनने आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी आतापर्यंत केला आहे. पलकावरती एकूण धावा इथनं या दरम्यान येत आहेत. यावेळेस 53. स्ट्रायकरला दत्ता पाटील असतील. विक्रांतचा हा चेंडू पंच मात्र यावेळेस आमच्याकडे इशारा करतायत अमांत धाव. हा चेंडू दरम्यान चांगल्या प्रकारची फलंदाजी, कारण का जागेवर शॉर्ट सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचा आता दत्ताचा पाहायला भेटला. कारण का इथनं चेंडू जातो सीमरेषे पलीकडे, चौकार. गावदेवीचं चांगलं संगीत. तर षटकारने संघाची या दरम्यान या धावा असतील एकूण 4 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 4 ने पुढे जाते. पलकावरती एकूण धावा इथं येतील दरम्यान 58 धावा धापालकावरती इथं येत आहेत. विक्रांत पाटील इथनं वापर केला जातोय.
हा चेंडू या दरम्यान खूप चांगल्या प्रकारचा होता. वीरेंद्र सेवाग स्टाईलने अपरकट खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज दत्ता पाटीलचा चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तोपर्यंत हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा मैदानामध्ये गोलंदाज विक्रांत पाटीलचा, ज्या विक्रांतने मध्ये सेकंड ओव्हरमध्ये सर्कल पाबंदीची चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. त्याच विक्रांत पाटीलचा वापर इथना जे संतोषी माता सिद्धी कॉलेज संघाकडनं केला जातोय. 58 धावा. शॉर्ट पिच आहे. फक्त चेंडूला मध्ये दिशा दिली आहे. डोक्याचा जास्तीत जास्त वापर. चांगल्या प्रकारची फलंदाजी. स्वारकट केलं चेंडूला. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. दत्ता पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू डीजे. 62 62 धावा फलकावरती इथनं येतात. चांगल्या प्रकारची फलंदाजी दत्ता पाटीलकडनं. चौफेरी फटकेबाजी होती. विक्रांतचा हा चेंडू दरम्यान खोलवा टप्पाचा होता. समोरच्या दिशेने चेंडूमध्ये खेळून काढला. चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. लेझी क्रिकेट. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे चौकार. Good is it? 66 66 पुन्हा एकदा दरम्यान चांगल्या प्रकारची फलंदाजी. मग धावा किती इझिली येत आहेत याचं प्रात्यक्षिक उदाहरण, कारण का क्रिकेट मी किती इझिली खेळू शकतो ते आपल्याला दत्ता पाटीलकडनं पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवरती हा तिसरा चौकार. तर 4 षटकाचा इथं मध्ये खेळ कंप्लीट झाला. 4 षटकामध्ये पलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटल्या 70 धावा पलकावरती इथं येतात. रिची मातेने आगाज करून दिला. रिची मातेने सुरुवात खूप चांगली केली. आकाशने इम्प्रेस केला. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. विक्रांतने मग त्या दोघांना बाद केल्याच्या नंतर दुसरीमध्ये जिम्मेदारी ज्युनियर नितीनने आणि एका बाजूने दत्ता पाटीलने जिम्मेदारीने जबाबदारीने खेळ करत असताना इथं संघाची धावसंख्या खूप वेगाने पुढे. आतापर्यंत यावेळेस चांगली स्थिती, एक मजबूत परिस्थिती. इथनं 94 धावा सुद्धा मध्ये आपल्याला सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये चेस होताना आपण बघितल्या होत्या. सामना जरी गावदेवी काटेमंदिर संघाने गमावला असेल मात्र खेळ खूप चांगला केला होता. अंतिम षटकी डेट ओव्हर मध्ये हा चेंडू क्रॉस द लाईन. चांगल्या प्रकारची फलंदाजी. नितीनचा झेल सोडला होता मात्र इथं नितीनला थांबणं सोपं असेल. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे षटकार. षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला आमचे ऑफिशियल जय पवार सर, आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये सरकायचं. जय पवार सर कुठे असाल तर आपण लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आमचे सरकतात. ऑफिशियल आमचे प्रमुख पंच या स्पर्धेसाठी जय पवार सर आहेत, कल्याणवरून बिलॉंग करत आहेत. सुभाष सर आहेत आमचे संदर्भवरून बिलॉंग करतात. आणि एका बाजूने आमचे सिनियर पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये म्हात्रे सर जे सागरवरून बिलॉंग करत आहेत. चेंडू या दरम्यान क्रॉस झाला. चांगल्या प्रकारची फलंदाजी. शॉर्टपिट चेंडू होता त्याला मात्र पुल केलं जातं. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे चौकार. धावसंख्या खूप वेगाने पुढे जातीये. शॉर्ट पिच आहे. अजून एक संधी मात्र कारण इथं झेल सोडला होता नितीनचा
आणि त्याच्यानंतर नितीनला थांबवणं सोपं नसेल. अजून एक षटकार. शुभम शुभम धावसंख्या एकूण इथनं येते 86. 8 चेंडू मध्ये 30 धावा बनवल्यात आणि इथं नितीनला थांबवणं सोपं नसेल. चौफेरी फटकेबाजी होतीये आणि धावसंख्या मात्र खूप वेगाने गरुड झेप घेते. अजून एक षटकार. गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशील का नीले सा वा काय फलंदाजी केली जाते आपला तुणके इथं ज्युनियर नितीन कडनं. मी आधीच म्हणत होते या सीझन मध्ये 2017 आणि 2018 मध्ये खूप चांगल्या प्रकारचा की ज्युनियर नितीनने खेळलाय आणि त्याच प्रकारची इथनं फलंदाजी. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा आमच्याकडे येतो. स्वेर चेंडू अवांत धाव. (93) 93 धावा धापालकावरती येतात. शॉर्ट पिच आहे मात्र यावेळेस बरोबर मात्र बॅटच्या नेटवर्क मध्ये नव्हते अजिबात फलंदाज. दुसरा धावेचा प्रयत्न या दरम्यान फलंदाज ज्युनियर नितीन बाद असतील. रुपेरी मालू सोनेरी लाटा द्याव माधवर खतरतय कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी रे हो कोणे नितीन पाडेल मैदानाच्या आतमध्ये पलकावरती एकूण धावा येत नाही. त्यात 94 सर्वाधिक धावसंख्या अशा दुसरी कारण 93 धावसंख्या विचार केल्या तर मानपाडा संघाने बनवली होती सर्वोच्च धावसंख्या ज्याला म्हटलं जाईल. मात्र ती धावसंख्या आता मात्र ब्रेक होती आणि त्याच्या पुढे जातोय जय वागेश्वर देसाई संघ 94. चेंडू या दरम्यान मिस टायमिंग झालाय. झेल खाली शेतस खूप मात्र वेगाने गेले आणि झेल तिथे कॅरी केला जाईल. अजून एक फलंदाज बाद आणि इथनं इनिंग कंप्लीट झाली कारण का 5 षटकाचा खेळ इथनं कंप्लीट झाला आणि 5 षटकामध्ये पलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला 94. 94 धावा पलकावरती तर जिंकण्यासाठी इथनं 95 विचार केला तर 95 धावेची गरज असेल. 95. गावदेवी बसली चितपडा देवदाना गावदेवी माझी गावदेवी बसली चितपडा देवदाना जैता पाकाला पलके निघाले भरसाना जैता पाकाला पलके निघाले भरसाना जैता पाकाला पलके निघाले भरसाना जैता पाकाला पलके निघाले भरसाना. करायची नाणेफेकीसाठी तावडीपाडा विपक्ष गावदेवी चिंचपाडा अशी मॅच असेल तर दोन्ही संघाच्या संघाने रिपोर्टिंग करायची. नाणेफेकीचा कौल लगेचच आपण करून घेऊया. तावडीपाडा संघाचे संघानायक आपण लगेचच या. जास्त वेळ आपण घेऊ नका कारण का इथं चिंचपाडा संघाचे संघानायक आमच्यासोबत जॉईन झालेत तर लगेच आपण यायचे. तावडीपाडा संघाचे संघानायकाने पहिल्या फेरीतील 4था सामना असेल. सुरू असलेल्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला मिळाला. जय वागेश्वर देसाई संघाकडनं रिषी मात्रेने आगाज केला. आकाश पाडीने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. दत्ता पाटीलने इम्प्रेस केला आणि ज्युनियर नितीनने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आणि एकूण सर्वाधिक धावसंख्या जे धावसंख्या 93 धावा आपण बघितल्या मानपाडा संघाच्या माध्यमातून तर 94 धावा आपल्याला पाहायला भेटल्या जय वागेश्वर देसाईच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला 3ऱ्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील पाहायला भेटतोय. तर आजच्या दिवसातील असेल 14 सामना. दरम्यान तावडीपाडा विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ चिंचपाडा या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल व्यासपीठावरती केला जाईल.
तर 95 धावेची गरज आहे. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया पुन्हा एकदा ओमकार शेट्टेला. डीजे क्या बॅटिंग केली पहिल्या सेशन मध्ये. नितीननं पूर्णपणे इम्प्रेस केलं. एक आक्रमक शैली दाखवत असताना तब्बल 94 पर्यंत पोहोचवलं. ते म्हणजे वागेश्वर देसाई या संघाला. स्पर्धा तुम्ही पाहता अग्री कोळी चषक 2018 आणि या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजवली गेली. विलासभाई म्हात्रे आयोजक, त्यानंतर संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. मल्हारगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी ढोणे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक करतात. तर ते शिवसेना विभाग प्रमुख आहेत नांदिवली विभागातले. त्याचं माजी सरपंच त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. 95 धावेचं लक्ष्य. साजिद मडवी आणि सचिन गायकर ही सलामीची जोडी मात्र त्या ठिकाणी सज्ज झाली आहे. टार्गेट जरी मोठं असलं तरी क्षमता मात्र तेवढीच आहे साजिद मडवी मध्ये. पहिला चेंडू साजिदसाठी वॉट शॉट. स्वतःला प्रूव्ह केलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि साजिद मडवीच्या बॅट मधनं चौकारांना आगाज होतोय करवले संघाचा. टॉस या ठिकाणी केला जातो डावरीपाडा वर्सेस तुम्हाला पाहायला मिळेल चिंचपाडा या दोन संघामध्ये. आणि टॉस मध्ये जिंकलाय यावेळी संचित. त्याचबरोबर शैलेश भोईर यांच्या चिंचपाडा संघानं टॉस जिंकून शैलेश फिल्डिंग घेत आहेत आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं जातं डावरीपाडा या संघाला. चौकारांना सुरुवात टावरीपाडा. गोलंदाज तयार. यावेळी साजिद मडवीसाठी मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक खूप लांब आहेत. दयानंद जोपर्यंत चेंडूला 1 बाउन्स कव्हर करतील तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच ऍड होतील. मी विनंती करतोय ग्रामपंचायत माजी सदस्य सिद्धी गरवल्याचे संतोष मडवी यांना या नाना मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत म्हणजे या व्यासपीठावरती केलं जाईल. साजिद मडवी पाहिजे किती फाईट देतील करवले संघासाठी. कारण या सीझनला सिद्धी करवल्याच्या मदत एक स्पर्धा झाली. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे साजिद मडवीच्या नावावरती. तर गोलंदाज तयार होतो. पहिलं षटक आहे नितीन पाटीलचं. साजिद साठी शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुटला आले. शॉट साठी रूम बनवला आणि चेंडू एक साकावर सीमा रेषा बाहेर. साजिद मडवी ब्रँडेड फटका चौकार. रवले संघ यावेळी साजिद साठी अनदर ग्रेट शॉट. यावेळी क्षेत्र निवडलं. पुन्हा एकदा डीप एक्सा कव्हरचं गॅप पण कार्पेट मध्ये खेळले आणि चेंडू फरार होतोय. पुन्हा एकदा सीमा रेषा बाहेर चौकार. डीजे तब्बल फलकावरती धावा आता 4 ने पुढे सरकतील. 14. जेवढं मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी होती आहे. आणि साजिद मडवी आता स्वतःला प्रूव्ह करतोय सिद्धी करवलेच्या बाजूनं. हा चेंडू साजिद साठी यावेळी आडवा बॅटने खेळले. यावेळी मात्र चेंडू जातोय. जो गॅप होता मिड विकेट आणि काव कॉर्नर मध्ये तो गॅप क्लिअर करून सीमा रेषा बाहेर. 3 चेंडू आणि 3 चौकार साजिदच्या बॅटमधनं. थँक्स डीजे. आणि या चौकारांना संघ पोहोचला 18 वरती. आणि साजिद मडवी हे नाव किती संघर्ष करू शकतोय आमच्यामध्ये दमखम बाकी आहे
तेच मध्ये त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळत आहे. पण शेवटच्या बॉलवरती कमबॅक करतील का नितीन पाटील. हा चेंडू साजिद साठी व्हॉट अ शॉट. साजिद मडवी ऑन फायर. चेंडू पुन्हा एकदा सरळ जाईल डीप कव्हर सीमा रेषा बाहेर. 4 चेंडू आणि 4 चौकार आणि तब्बल या षटकामध्ये 22 धावा साजिद मडवीच्या बॅट मधून आलेत. नेहमीच म्हटलं जातं जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. आयुष्याचा डाव जसा कठीण असतो तसा हा डाव सुद्धा नक्कीच कठीण असेल. सिद्धी करवले संघासाठी 24 चेंडू आणि 73 धावेची गरज आहे विजयासाठी. दुसरं षटक पॉवर प्लेचं आणि गोलंदाजीसाठी आता वापर केला जातोय. सेकंड पॉवर प्लेमध्ये दिलीप पाटील वॉट अ प्लेयर. अनेक वर्ष गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या फिरकीच्या तालावरती फलंदाजांना नेहमीच नाचवलाय आणि मोस्ट विकेट टेकर बॉलर म्हणून ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच देसाईच्या बाजूने पाहिलं जातं. याच दिलीप पाटील या गोलंदाजाकडे म्हणजे तो दिलीप पाटील स्वतःला सिद्ध करेल की साजिदनं सुरू केलेलं आक्रमण सचिन गायकवाडच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळेल. करवले संघाच्या बाजूनं 2 ते 3 पावलाचा रनअप मध्ये टप्पा आणि अचूकता तेवढीच पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता ऑन साइडला हुक केलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आकाश आले चांगलं क्षेत्ररक्षण नक्की झालं. आकाशला जोपर्यंत आकाश मात्र बॅकअप देतील तोपर्यंत मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत आणि स्ट्राइक एंड वरती येतोय सिद्धी करवले संघाचा तारणहार अर्थातच साजिद मडवी. लरो से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि या मॅच मध्ये देखील विजयासाठी प्रयत्न सुरू केलाय सचिन आणि साजिदनं. म्हणजे तो प्रयत्न त्याचा विजय किती जवळ आणेल सलामी देताना सिद्धी करवले संघाला. पण त्यांच्या भूमिकेमध्ये या मॅच साठी तुम्ही पाहताय सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप त्यानंतर रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव्याना. अनेक वर्ष क्रिकेट मधला नक्कीच अनुभव आहे. सुभाष पाटील आता मध्ये क्रिकेट समोर जॉईन आहेत. यावी रिवर्स व्हॉट अ शॉट. नक्कीच डोळ्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करावा असा मात्र एक दुर्मिळ फटका आलाय. साजिद मडवीच्या बॅटमधून स्विच हिट षटकार. षटकारांना संघ मात्र पुढे सरकतोय 31. मोठं लक्ष गाठाना कामगिरी देखील मोठी करतोय साजिद मडवी. म्हणजे दिलीप पाटीलला क्विक रिप्लाय केलाय की यावेळी मध्ये कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल साजिद मडवी या आक्रमक फलंदाजाला. मग आतापर्यंत साजिदच्या बॅटमधून 5 चौकार 1 षटकार 1 डबल या ठिकाणी आली आहे आणि अतिशय चांगली बॅटिंग साजिदनं आतापर्यंत केली आहे या मॅच मध्ये. दिलीप पाटील तयार. यावेळी शफल झाले रूम बनवून डीप मध्ये ऑन साइडला फाईन लेगला खेळायचं होतं साजिद मडवीला जो साजिदचा फेवरेट झोन आहे. रमेश म्हात्रे त्या ठिकाणी सांगतात की यावेळी लेग बाईच्या स्वरूपात धाव मध्ये त्या ठिकाणी येते आणि एका धावेच्या मदतीनं संघ देखील पुढे सरकेल 32. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका जर राहुल आला तर मॅच नक्कीच अतिशय चांगली रंगेल. मग येणाऱ्या 2 बॉल मध्ये बिग हिट नक्कीच गरजेचं असेल. सचिन साठी हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक डावा गुडघा खाली झोकून अक्रॉस द बॅट न मिड विकेटला क्लिअर करायचं होतं सचिन गायकरला. चेंडू पडल्यानंतर खूप सारा बाहेर वळतोय. डॉट बॉल. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक 1 चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस से फटका मध्ये चांगला आहे. मध्ये क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली. विकेटचा पतंग सचिन गायकर त्या ठिकाणी बाद झालाय.
2 षटकं आता मात्र कंप्लीट झाली आहेत. आफ्टर 2 ओव्हर फलकावरती धावा आतापर्यंत आले तब्बल 32. म्हणजे अजूनही एक चेंडू शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि आता मात्र जमवायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजूनही थँक्स डीजे. 18 चेंडू आणि अजूनही मात्र 63 धावेची गरज आहे. 95 धावेचं लक्ष गाठत असताना 2 षटकामध्ये 32 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. आता सरासरी मात्र 21 असेल आणि गोलंदाजीसाठी येतात आकाश म्हात्रे. एक वेगवान गोलंदाज नेहमीच वेगावरती स्वार होऊन फलंदाजांना डॉमिनेट केलंय देसाईच्या बाजूनं आकाशनं. मात्र या मॅचमध्ये साजिद मडवी या नावाचं वादळ जर झंझावत आलं त्यामध्ये कुठेतरी विजयाची स्वप्न पाहू शकेल सिद्धी करवले संघ. शॉट ऑफ लेंथ होता अशोकसाठी पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगानं टेक ऑफ होतोय आणि आधीच उल्लेख केला की नेहमीच वेगावधी स्वार होऊन गोलंदाजी केली आहे आकाश म्हात्रेनं. यष्टांच्या मागे तुम्ही पाहू शकाल नीतीने शॉट थर्डमॅनला नक्कीच जशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती सचिनला पूजलं जातं तशाच प्रकारे ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक खेळाडू खेळत असतात तर सुखदेव म्हात्रेंना तुम्ही पाहू शकाल आणि त्यांच्याच नावानं सुखदेव काकांच्याच नावानं हा संघ नेहमीच उतरत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली. मग यावेळी मिळतील फक्त आणि फक्त 1 आणि एका धावेनं संघ आता मात्र थोडासा हळूवार गतीने पुढे जाईल. स्टार्ट खूप चांगला दिला साजिदनं. मग या मॅचला एक चांगलं षटक कलाडणी देण्यासाठी पुरेसं होतं आणि ते षटक हाताळलं. दिलीप पाटीलनं 1 षटका जरी आला तरी मात्र फक्त आणि फक्त 10 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि त्या मॅचचं चित्र मात्र बदलवलं होतं. गोलंदाज तयार आकाश म्हात्रे. चला आकाश जास्त वेग घेऊ नका. उजव्या हातानं ओव्हर द विकेट साजिदसाठी यावी फटका फसलाय. या मॅचचा प्राण हवेमध्ये पाहिजे. टिपला जातोय का? यस, जेल मध्ये टिपला जातोय. विकेटचा पतंग साजिद मडवी ज्यानं सुरुवात करून दिली तो फलंदाज मध्ये बाद होतोय आणि आता कम्प्लिटली बॅकफुटला असेल सिद्धी करवले. तुझा माया व भरोसा नाही का? हिच्या मागं मागं फिरतून पुढं पुढं करतो रुबाब कुणाचा ऐका. मी जरासा बोललो न रुसून चाललो कशी ही बोलती ऐका. काय म्हणती? सोनू तुझा माया व भरोसा नाही का? सोनू तुझा माया व थँक्स डीजे. नाही की साजिद वरती मध्ये भरोसा होता करवलेच्या समर्थकांचा. आता मध्ये साजिद बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला येतोय सिद्धी करवले संघ. हा चेंडू अशोक साठी बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करायचं होतं. जर तुमच्या समोर वेगवान गोलंदाज असेल त्याला तुम्ही स्क्वेअर कट करताना पॉईंटच्या वरून खेळताना नक्कीच थोडेसे बॅकफुटला येत असता. म्हणजे तुमच्याकडे जर ते स्किल ते तंत्र असेल तर ते फटके तुम्ही खेळू शकता. कारण अशाच फटक्यांना सचिननं स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केला. स्क्वेअर कटचे अतिशय चांगले फटके तुम्ही पाहिले असेल वीरेंद्र सेहवागच्या बॅटमॅनना. म्हणजे या मॅचमध्ये ते फटके दाखवता येत नाहीयेत बॅट्समॅन अशोक मडवीला. यावेळी फटका बॅटवरती नक्कीच झाला. मध्ये क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहे. या देसाई संघातील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक परेश येतो चेंडू खाली आणि फलंदाज मात्र बाद. रंगला रंगला रंगला. सॉरी आपल्याकडे वेळ डीजे थोडासा कमी आहे. त्याचं देसाई गावामध्ये नितीन नंतर कोणी चांगला क्षेत्ररक्षक असेल तर आवाजून नाव घेतलं जातं परेशचं. फक्त 16 वर्षाचं आहे तरी सुद्धा मध्ये एवढी चांगली कामगिरी त्याच्याकडनं तुम्ही पाहू शकाल. टीमची टोटल फलकावरती लागली आहे 33. आकाशनं अतिशय सुरेख षटक हाताळला. 5 चेंडू आणि फक्त 1च धाव आणि 2 गडी देखील बाद केलेत आकाश म्हात्रेनं. आणि स्वतःच्या लौकिकाला मात्र जाणलंय आज आकाशनं. अविनाश मडवी कॅप्टन ऑफ द टीम संघाचा नेता त्या ठिकाणी येतोय. नक्कीच रमेश माते सर दाखवतात की 3 षटकं कंप्लीट झाल्यात. म्हणजे ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जातील. आता आपल्याकडे काहीसा वेळ
आणि या वेळामध्ये या ऐकूयात एक दर्जेदार संगीत. चित्तर धोने से पहले तमंचे चलाना सिखाते हैं. खेळ रंगला 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 आज क्रिकेटचा खेळ रंगला. खेळ रंगला 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 आज क्रिकेटचा खेळ रंगला. या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला. या चिचपड गावात 12 चेंडू आणि 63 धावा, 12 बॉल 51 धावा चेस होताना पाहिल्या होत्या साई शेलारनं. नक्कीच खंबालपाडा टीमसाठी त्या धावेचा पाठलाग केला होता. मध्ये क्रिकेट आहे, 12 बॉल 62 धावेची गरज आहे. एक धाव नक्कीच एका षटकामध्ये आली आहे. सरासरी 21 होती, ती आता मध्ये खूप लांब जाते. जवळजवळ सामना निसटलाय, कारण समोर देसाई सारखा जर मोठा संघ असेल, ज्या संघानं खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवलीला रायगडामध्ये सर्व आधी जे वैभव मिळवून दिलं असेल तर ते नाव होतं प्रमोद म्हात्रे यांची टीम, अर्थातच वागेश्वर देसाई. आणि नेहमीच दबदबा राहिला या संघाचा या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये. नेहमीच देसाई हे नाव आवाजून घेतलं जातं. मग अलीकडच्या काळात सोनापाडा असेल, जनुमा निजे असेल, त्याचबरोबर खंबालपाडा, नवापाडा, मोठा गाव आणि त्या जोडीनं या नक्कीच ठाणे जिल्ह्याचा सार्थ अभिमान अर्थात जीटी स्पोर्ट वाकळण नक्कीच अशा काही संघांची नावं देखील घेतली जातात. तब्बल 18 चॅम्पियनशिप आहेत जीटी स्पोर्ट वाकणच्या नावावरती. गोलंदाजीसाठी येतात टानिस क्रिकेट जगतातला सार्थ अभिमान, देसाई गावाची ओळख, देसाई गावचा मान सन्मान अर्थातच सुखदेव काका म्हात्रे. वय वर्ष 57 आणि अजूनही क्रिकेटमधलं तेच स्पिरिट, तो जोश, तोच उत्साह तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या खेळामध्ये. आणि अजूनही चेंडूला दोन्ही बाजूने वळवण्याची ताकद आहे. आणि मॅच कंप्लीट झाल्यानंतर सुखदेव काका म्हात्रे यांचा सन्मान देखील या मंचावरती केला जाईल. जय गावदे क्रिकेट संघ चिंचपाडाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. अनदर फ्लायटेड बॉल पूर्णपणे एका जागेवरती थांबवलंय. आणि का अनुभव आहे त्यांच्याकडे आणि का त्यांचं नाव मानानं घेतलं जातं ते मात्र दाखवतात सुखदेव काका म्हात्रे. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, यावेळी मात्र चेंडू बॅटच्या नेटवर्क मध्ये आला. इट इज अ स्काय शो. षटकार. सामना तर जिंकता येणार नाहीये, फक्त औपचारिकता बाकी आहे. हा चेंडू सुखदेव काका मात्र क्विक रिप्लाय देतात की जेवढी कामगिरी त्यांच्या खेळात न झाली त्यापेक्षा त्यांचं वर्तन की जर टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगलं आहे. आणि प्रत्येकाकडनं नेहमीच त्यांचं कौतुक तुम्ही ऐकलं असेल की नेहमीच अपकमिंग स्टार्सच्या पाठीवरती मायाची थाप देताना नेहमीच आम्ही सुखदेव काकांना पाहिल्यामध्ये जयदास त्या ठिकाणी बीट होतोय. एकच षटकार या षटकामध्ये आला. एकदा टाळ्या उद्या सुखदेव काकांसाठी. फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केला आणि सामना पूर्णपणे टर्न झालाय. कारण येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी अब तक 56 म्हणजे अजूनही 56 धावेची गरज आहे. खेळ रंगला 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 आज क्रिकेटचा खेळ
थँक्स डीजे. शेवटचं षटक होतं. परेशचा वापर आज नितीननं तर करायला हवा होता, कारण आजच संधी होती परेशला वापरायची. तर परेशला संधी दिली नाहीये, कारण जरी 6 षटकार आले असते तरी सामना टर्न झाला नसता. हा चेंडू देखील पडल्यानंतर खाली राहतोय. शेवटचं षटक घेऊन दयानंद तडीकने आलेत आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. जय आणि पराजयामधलं अंतर किती कापेल याकडे मध्ये लक्ष लागलं असेल सिद्धी करवले संघाचं. मध्ये हरकत नाही आहे. हार्ड लक. यावी फटका चांगला आहे. अक्रॉस द बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून. यू 6. अविनाश मडवी च्या बॅटमधून हा षटकार तडक्याने आलाय. कॅप्टन आहे संघाचा. नक्कीच गोलंदाजीमध्ये खूप अपयश आलं. कोणी विचारही केला नव्हता की सिद्धी करवले सारख्या बल्लाटे संघासमोर जो इन्फॉर्म आहे सध्याच्या स्थितीला त्या संघासमोर 94 धावा लावेल वागेश्वर देसाई. पण ते करून दाखवलं. नितीन पाटील अतिशय चांगली बॅटिंग केली आणि हा चेंडू देखील आमच्या मंचावरती येतोय. अजून एक षटकार अविनाश मडवीच्या बॅटमधनं. आता फक्त 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अक्रॉस द बॅटनं कार्पेटमधनं खेळले. आकाश आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. तो पण ते एकच धाव मिळेल. चांगला संघर्ष पाहायला मिळाला. जरी लक्ष मोठं गाठायचं होतं तरी मध्ये सुरुवात खूप चांगली केली होती साजिदनं. हा चेंडू जयदाससाठी व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे. नक्कीच दाखवतात त्या ठिकाणी नक्कीच रमेश मातेसा की हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि 1+1 2 धावा फलकावरती नक्कीच आताही ऍड होतील आणि संघ पोहोचतोय 53 वरती. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2. कशा प्रकारे बॅटिंग करतील अविनाश. हा चेंडू मध्ये बॅटची आतली कडा घेऊन जातोय लॉंग स्टॉपला. सीमा रेषा बाहेर 4 रन. शेवटचा बॉल मध्ये बाकी आहे. यानंतर संतोष मात्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जे गावदेवी क्रिकेट संघ चिंचपाडा की एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सामना मात्र या ठिकाणी संपलाय आणि विजय मध्ये संपादन केलंय या मॅच मध्ये ते म्हणजे वागेश्वर देसाई या संघानं टॉस जिंकून निर्णय घेतला चिंचपाडा संघानं फिल्डिंग करण्याचा. एका बाजूने खूप वर्षाचा दांडगा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल संतोष मात्रेकडे. एका बाजूने शैलेश भोईर संचित तुम्हाला पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक चिंचपाडा. आणि त्यांना फाईट करण्यासाठी देखील सज्ज झाला. टॉस हारल्यानंतर टावरीपाडा संघ